त्या अर्थानं तो शिल्पकारच होता. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच प्राप्त करणारा खेळाडू हा त्या संघाचा विजयाचा शिल्पकारच असतो. कारण का त्याच्या प्रत्येक संघाला वर्चस्व आपल्याला कायम ठेवायचा असतो, त्यामुळे अतोनात प्रयत्न करत असतात. आता हे संध्याकाळचं सत्र आहे, अगदी शांततेचे वातावरण आहे. या शांततेच्या वातावरणात अगदी खेळीमेळीत आपल्याला हा सामना मात्र पार करायचा आहे. सामना करायचा आहे, पार बनायचा आहे विजयाचा शिल्पकार. सामना करायचा आहे 5. बघा, या सामन्यासाठी कोणत्याही खेळाडूस रिव्ह्यू उपलब्धता नाही आहे. पंचांना याची मान्यता आहे. आपल्याला जर कोणत्याही प्रकारचा डाऊट आला पंचांना तर पंचांना रिव्ह्यू घेण्याची संधी उपलब्ध आहे. परंतु कोणताही खेळाडू, क्षेत्ररक्षक, गोलंदाज, फलंदाज यांच्यासाठी रिव्ह्यूची उपलब्धता नाही आहे. पहिला चेंडू होता, अगदी बाउन्सरच्या स्वरूपात टाकलेला चेंडू होता. स्वराजला मात्र समजला नाही. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला होता डीप स्क्वेअर लेगला. दुसरा सुद्धा तोच चेंडू होता, परंतु हा थोडाफार खालच्या दिशेला राहिलेला चेंडू होता. 1 धावेने समांतर मानावा लागेल. अतिशय सुंदर असा थ्रो अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने, अगदी यष्टीरक्षकाच्या सुरेख हातामध्ये. मात्र आता मात्र स्वराजने आपल्या संघाचं एक पाऊल मात्र एका धावेने मात्र पुढे टाकलंय. हे इथे थांबून चालणार नाही आहे, कारण का आता आपल्याला पुरागमान करायचं आहे. इथं हर्ष आहे. हर्ष सुद्धा पहिल्या चेंडूवर अतिशय सुंदर वर्चस्व होतं. हा आडव्या बॅटनं मात्र मिड विकेटच्या दिशेने टोळलेला चेंडू आहे. तिथे लॉंग डीप आहे, परंतु 2 धाव घेण्यापासून मात्र रोखू शकत नाही. यश प्राप्त झाले ते म्हणजे भावेशला आणि स्वराजला. जिथे समीकरण होतं 2-1चं, तिथे समीकरण आता 3-3चं झालंय. 10 चेंडूंचा हा खेळ असेल. उर्वरित 7 चेंडू बाकी आहेत. 7 चेंडूमध्ये तब्बल विजयाच्या यशस्वी धावा आपल्याला बनवायच्या आहेत. हर्ष पुन्हा एकदा सज्ज झालाय भावेशसाठी आणि हा अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रवास सुरू केला होता, परंतु अपयश. गाडीचा पहिलाच घेर मात्र भावेशनं किंवा भावेशला टाकण्यास मात्र अपयश आला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे तो म्हणजे हर्ष यांचा. आता मात्र फटका चुकलाय, बॅटची कडा, आणि भावेश मात्र परततोय तंबूमध्ये. अतिशय शांत असं चाललेला हा सामना आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, संघाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 1 षटकचा अंत आणि धावसंख्या 3 धावा, 1 बाद होणारवेली. आता पुन्हा एकदा आलाय हर्ष. पुन्हा एकदा हर्ष आला. 1 हर्ष आला, दुसरा हर्ष आला. 1 हर्ष गेला, दुसरा हर्ष आला. स्वराज. हा आता कोण गेला? ऋतिक ना रे, कामावरून काढून टाकू. लक्ष नाही तुमचं दोघांना. भावेश आउट झाला. स्वराज ज्याने याच्या मागच्या सामन्यामध्ये, आताच्या सामन्यामध्ये आणि आता हा वर्तमान सामना अतिशय आपल्या फलंदाजीचं वर्चस्व आहे त्याचं. पहिला चेंडू आहे, मोठा कहार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु डीप क्लोज होता. तिथे बॅटची कडा घेत फक्त 1 धावेसाठी मात्र. आता संधी मिळाली ऋतिकला. ऋतिकला सुद्धा मोठे प्रहार करण्याची गरज आहे इथे, कारण का संघाचं समीकरण बघितलं तर फक्त धावसंख्या आहेत 4. पुढचा चेंडू ऋतिक यांच्यासाठी. हा मनगटाच्या अगदी वरचा चेंडू आहे. पंचांनी मात्र जलद गतीने 1 हात दोन्ही पंचांनी समांतर केला. याचाच अर्थ क्रिकेट नियम क्रमांक 21 नो घोषित करण्यात आला आहे. टोटल धावा आल्यात त्या म्हणजे 3. आता मात्र समीकरण बदललंय, कारण का जी म्हणतो ना आपण की लय सापडले नाही अजून, ती नाही सापडले हर्षला. नाही, या चेंडूवरती फ्रीट नाही आहे. या सामन्यांमध्येच फ्रीट नाही आहे, कोणती फ्रीटची उपलब्ध नाही आहे. धाव फलक आहे ते म्हणजे 1.1 चेंडू आणि 7 धावा. दुसऱ्या षटकातला हा पहिला चेंडू हाताळण्यासाठी आणि हा आता दुसरा चेंडू आहे.
नो टाकल्यानंतर पुन्हा एकदा हा चेंडू हाताळावा लागेल, तो म्हणजे हर्षला. हर्षने हाताळला आहे. अगदी तो जो फिल्डर लावलाय मिड विकेटला अगदी अचूक आहे तो. कारण का हेच तर खरं गणित आहे, हेच तर खरं सूत्र आहे. कारण का गोलंदाज कुठे चेंडू हाताळतोय आणि त्या चेंडूवरती फलंदाज कुठे आक्रमण करणार आहे, हे जे त्या कॅप्टन्स आणि गोलंदाजाचं जे काही समीकरण आहे क्षेत्ररक्षणाबद्दल, हे फार अचूक असावं लागतं. कारण का सारे फिल्डर लावलेत लेग साईडला आणि मी चेंडू टाकतोय ऑफ साईडला आणि जातोय डीप मधून आणि लॉंग ऑफ मधून जर चौकाच्या दिशेने, तर माझं ते समीकरण नाही आहे. आकाशचं वर्चस्व अगदी होतं आणि अगदी सुरेख क्षेत्ररक्षण आहे त्याचं. जिथे मात्र आकाशाला माझे हात पोचतील असा फिल्डर मात्र वालवटी संघाने उभा केला होता, तरी सुद्धा माझी हाईट कमी पडली. परंतु मागे येऊन मात्र ते खरंच हा चौकार सुद्धा होता. या चौकाराला मात्र अडवून 2 धावा देऊन संघासाठी 2 धावा रोखल्यात. जरी मी फलंदाजीसाठी नाही गेलो तरी हा माझ्या धावा मात्र माझ्या नावावरती चढल्या जातील. संघाचं समीकरण मात्र बदललं, परंतु माझं समीकरण काय बदलत नाहीये आता. हा मारलाय स्वराजच्या या बॅट मधून डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र हा जातोय मैत्री चषकचा या सामन्यातला हा षटकार. धावसंख्या आहे 16 धावा. एक शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू आहे. वर्चस्व कोणाचं राहील? वर्चस्व हर्ष तर राहिले, हर्षसाठी संधी उपलब्ध झाले, परंतु संधीचं मात्र हर्षने केलंय सोनं. आणि अगदी या षटकाच्या शेवटच्या शेंडीवर मात्र दाखवलाय रस्ता मात्र स्वराजला, अगदी तंबूचा रस्ता दाखवलाय. बॅटची कडा घेत मात्र आकाशाला गवसणी करणारा चेंडू मात्र, आणि तो झेल मात्र पूर्ण केलाय तो म्हणजेच हर्षनं. आणि हर्षनं मात्र हुनरवली संघाला, दोन्ही हर्षनं या हुनरवली संघाला मात्र या 16 धावसंख्येवरती थांबवलंय आणि आपल्या स्वतःच दोन्ही हर्षनं मात्र या हुनरवली संघाच्या फलंदाजांना मात्र 16 धावांपर्यंत रोखून आपल्या संघासाठी मात्र 17 धावांचं आव्हान उभं करण्यासाठी सज्ज केलंय. आता हे असं समीकरण आहे दहा चेंडू 17 धावा, 17 धावा 10 चेंडू, असं हे या सामन्यांचं सूत्र आहे, या सामन्याचं समीकरण आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट ही खूप महत्वाची बाब असेल. चला, 2 फलंदाज मात्र सज्ज झालेत या 17 धावांचा पाठलाग करण्यासाठी, या विजयाचा पाठलाग करण्यासाठी, विजयाचा मार्ग मोकळा करण्यासाठी, विजयाचा शिखर गाठण्यासाठी, संघाचं शिल्प गाठण्यासाठी, संघाचं नाव उंच शिखरावर कोरण्यासाठी, अर्थातच विजय मिळवण्यासाठी. हे दोन्ही जय मात्र आता आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळतील. अर्थातच अमित आणि राहुल या विजयाची संधी प्राप्त करण्याची किंवा विजयाचं शिल्प घडवण्याचं, शिल्पकार बनण्याची आपल्या दोघांच्या हाती संधी आहे. अर्थातच त्या विपक्ष संघात आपण पाहतोय स्वराज याला उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा हुनरवली संघाचा एक अष्टपैलू खेळाडू, उजव्या हाताचा. पहिला चेंडू आहे, कव्हरच्या अगदी डोक्यावरून चाललाय, पाठी मिड ऑफ आहे. पहिली धाव मात्र अगदी परिपूर्ण जलद गतीने पूर्ण केली. दुसरी धाव
त्याला बोलतो आता आलोच नको, तू टार्गेट आहेस. दुसरी धाव काढण्यात यश मिळालंय की अपयश मिळालंय हे आपल्याला पाहायचं आहे. हंपारने मदत मागितली ती म्हणजे तिसऱ्या पंचांकडे. तिसऱ्या पंचांचं कार्य आपल्याला कार्यरत असताना पाहायला मिळेल. आई या चेंडूवरती मात्र आल्या 2 धावा. दोघांना सुद्धा यश मिळालंय, कारण का यश विजयाचं गाठायचं आहे आपल्याला. तर यश प्राप्त करणे एकाच मतलब एकेरी धावेमध्ये दुहेरी धावांचं आपल्याला आता रूपांतर करायचं आहे, कारण का आपल्याला 17 धावांचा पाठलाग करायचा आहे. हे विजय आहे, सहजासहजी आपल्या हातीत येणार नाही याची सुद्धा दक्षता असावी. दुसरा चेंडू आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न आहे. मिड विकेट तिथे धावतोय चेंडू मागे, तिकडनं पाठून डीप आला आहे. पुन्हा एकदा आउटची संधी आहे. आता मात्र मी सोडणार नाही आहे, कारण का अचूक थ्रो आहे, अचूक क्षेत्ररक्षण आहे. धावबाद आता मात्र परतावं लागेल. पहिल्या चेंडूवरती मात्र यश प्राप्त झालं असेल, परंतु आता नाही, कारण का आता सुद्धा हुनेरविले संघाला कळून चुकलंय की आता आपल्याला अचूक राहावं लागेल. आपल्याला जर धावबाद करायचा असेल, आपल्याला जर वर्चस्व करायचं असेल, तर आपल्याला आता एक पाऊल पुढे राहायचं आहे. कारण का म्हणतात ना, अंत असते प्रारंभ. जेव्हा आपल्या आयुष्याचा अंत होतो, नक्कीच तिथून आपल्याला प्रारंभ करायचा असतो. त्याचप्रमाणे हे सुद्धा गणितच आहे, हे सुद्धा विषयाचंच गणित आहे. जिथे म्हटलं जातं भूगोल, फलंदासाठी गोल रचला जातो, तोच तर खरा भूगोल आहे. विज्ञान सुद्धा आहे, जिथे आपल्या ज्ञान आणि त्या फलंदाजाला मात्र भगतले हेच तर ज्ञान आहे, ज्यालाच म्हणतात विज्ञान आहे. मगाशी भूगोल म्हटलं, त्यासाठी कोणते गोल आपण रचलेत हेच तर खरे भूगोल आहेत. पुढे आला इतिहास. इतिहास प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक गोलंदाज फलंदाज इथे घडवत असतो, तोच तर खरा इतिहास आहे. पुढचा चेंडू आहे, बॅटची काढा आणि सुरेख हातामध्ये अगदी प्रफुल्लच्या हा झेल चालला. हा झेल नाही, हा विजय आहे, हा यश आहे. कारण का यश नक्कीच म्हणत असतो समीकरण आहे, यशाचं गणित आहे, यशाचं गोल आहे, यशाचा इतिहास आहे, यशाचं विज्ञान आहे. ते म्हणजे 4 चेंडू 3 धावा आणि 2 विकेट. हे असं समीकरण आहे, हा असा संसार आहे. आता यश कोणाच्या हातीत आहे हे तर यशला सुद्धा माहिती नसेल, परंतु कायमस्वरूपी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मात्र राहणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा संधी प्राप्त झाले मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकासाठी. जल्लोष मात्र सांगतोय की मी हरलो, मला खंत नाही, मी अजून
या खेळपट्टीवर उभा आहे, हा माझा अंत नाही. कारण का शेवटच्या क्षणापर्यंत लढणं म्हणजेच खरं यश आहे. यश सुद्धा म्हणतं की तू प्रयत्न करत राहा, कारण का मी तुझ्या जास्त लांब नाही आहे. परंतु तू जेव्हा प्रयत्नांपासून माघार घेतोस ना, त्यावेळेस मात्र मला सुद्धा माघार घ्यावी लागते. माझा सुद्धा नाईलाज असतो. स्वराजने मात्र आता राज केलंय. आता तुला राज करायचं आहे. 5 चेंडू 14 धावांचं समीकरण आहे. 3 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 1 षटकाच्या समाप्तीनंतर हे वालवडी संघाचं समीकरण आहे. विजयाचा शिल्प गाठण्याचं हे आतापर्यंतचं कार्य आहे, आतापर्यंतचा हा प्रवास आहे. 5 चेंडू 14 धावा. 14 धावा खारगाव संघाचा संघनायक यांनी टॉस का बॉक्स मध्ये यायचा आहे. तसेच श्रीवर्धन संघाचा कर्णधार. खारगाव संघ जास्त विलंब लावू नका. हा चेंडू आहे, फुलटॉस चेंडू तकदीर झाला. ऋतिक साठी संधी तयार झाली होती डीप मध्ये, परंतु ही संधी मात्र निघून गेली. रनआउट साठी संधी होती, परंतु मात्र संधी गेले निघून आणि तब्बल 2 धावा मात्र काढण्यात यश मिळालंय. समीकरण बदलत आहे. 1.1 चेंडू 5 धावा आहे. गणित आहे, क्रिकेटचा खेळ आहे. या चेंडूवरती आलाय मात्र 1 धाव. 2 चेंडू 6 धावा. बघूया इथे 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 नाही, इथे तुमचा क्षेत्रक बनेल दर्शक बनतोय क्षेत्रक. ये निकला है ऋतिक के बल्ले से मैत्री चषक का 80 मीटर का ये सिक्सर और स्कोर है 12 रन. 2 चेंडू 5 धावा. 17 रनांचं हे समीकरण होतं, 17 रनांचं हे गणित होतं, 17 रनांचा हा भूगोल होता जो आता इतिहासामध्ये घडणार आहे. कारण का निर्णायक सामना, अतिशय सुंदर सामना आतापर्यंत या संध्याकाळच्या सत्रामध्ये अतिशय सुंदर खेळीमेळीत पार पडत असलेला हा वर्तमान काळातला हा सामना आपण पाहतोय. नक्कीच सर्व प्रेक्षक सुद्धा दंग झाले त्या सामन्यांमध्ये. पुढचा चेंडू आकाशाला गवसणी घालणारा हा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे राज आणि स्वराज यांचं हे समीकरण आहे. इथे राजने टाकले, स्वराजने पकडलंय. इथे मात्र विकेटचं होतंय पतन. आता मात्र एक शेवटचा चेंडू आहे. हा लेग कटरचा चेंडू होता. लेगच्या दिशेने डीपच्या इथे मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आकाशाला गवसणी घालणार हा चेंडू सरळ जातोय त्या स्वराजच्या हातामध्ये. या दोन्ही राजने मात्र आपल्या संघाचं मात्र राज कायम ठेवलंय आणि आता समीकरण मात्र बदलवून ठेवलंय. ते म्हणजेच 1 चेंडू आणि 5 धावा. 5 धावा आणि 1 चेंडू. हा 1 चेंडू आहे तो राजसाठी शस्त्र आहे आणि सनीसाठी शत्रू आहे. समीकरण आहे. जोपर्यंत सिक्सर येत नाही तोपर्यंत काहीच होत नाहीये. काउंटडाऊन सुरू होतोय. स्लोअर बॉल, लेग कटर बॉल मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु झालाय बीट नव्हे तर सरळ आपल्याला आता परतावं लागेल मात्र घरी. कारण का इथेच होतंय आपल्या या विजयाचा अंत. पराभवाला आपण होतोय कारणीभूत. झालाय आपला अंत आणि उपांत्य फेरीत मात्र प्रवेश केलाय हुनेरवेली संघानं. हुनेरवेली संघासाठी पुढील वाटचालीसाठी देतोय मनपूर्वक शुभेच्छा. 3 संघाचे 3 कर्णधार आपल्याला टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. 3 संघांचे 3 कर्णधार.
स्वराज कशासाठी? तर एक मारला नाही आणि त्याच्यानंतर 3 सलग विकेट काढला नाही. या सामन्यांमध्ये वर्तमान काळातल्या सामन्यांमध्ये शिल्पकार मॅन ऑफ द मॅचचा मानकरी